Good afternoon, friends. This is Dinesh Ambade from Develop Skill Academy. Today, in this live session, we are going to discuss about good manners in English language. Friends, today is the English speaking course second day, and in this session, good manners plays a very important role. How it works or how it play an important role in our life, in our communication. मित्रांनो, इंग्रजी भाषेमधील शिष्टाचार हा कसा आहे हे आपल्याला इथे नीट समजून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपलं बिहेवियर आहे हे आणि तसेच आपली भाषा यामध्ये सुधार करण्यासाठी आपल्याला याची चांगली मदत होईल. बघा, इंग्रजी भाषेतील शिष्टाचाराचं महत्त्व कसं आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. त्यानंतर आपल्या लाईफमध्ये त्याचं महत्त्व कसं आहे हे नीट समजून घेऊयात. आणि मग इंग्रजी भाषेमध्ये शिष्टाचारासाठी जे वापरले जाणारे शब्द आहेत ते कसे आहेत, त्यांचा कसा वापर केला पाहिजे, पोलाईट वर्ड्स कशाला म्हणतात, पोलाईट रिक्वेस्ट काय आहे, आणि एकंदरीतपणे काइंडली, प्लीज सारख्या शब्दांचा उपयोग देखील कसा केला जातो हे सुद्धा आपल्याला नीट लक्षात घ्यायचं आहे. चला तर सुरू करूयात आजचं हे सेशन, गुड मॅनर्स इन इंग्लिश लँग्वेज. इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स. गुड मॅनर्सचे महत्त्व आपल्याला इथे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की का महत्त्वाचं आहे हे शिकणं, हे आपण फार लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, ए पर्सन विथ गुड मॅनर्स, की एखादा असा व्यक्ती की ज्याच्याकडे चांगले मॅनर्स आहेत, शोज रिस्पेक्ट टुवर्ड्स फिलिंग्स अँड सेंटिमेंट्स, की इतरांच्या जे भावना, ऑफ अदर्स लिव्हिंग इन द सराउंडिंग, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असताना किंवा समाजामध्ये राहत असताना, सराउंडिंग मीन्स व्हॉट, सोसायटी. तर एखादा व्यक्ती समाजामध्ये राहत असताना इतरांच्या भावना, फिलिंग्स अँड सेंटिमेंट्स जे काही आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याला रिस्पेक्ट देत असाल तर गुड मॅनर्स आपल्याकडे आहे असं आपल्याला म्हणावं लागतं किंवा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ही ऑर सी नेव्हर डिफरन्शिएट पीपल अँड शोज इक्वल रिगार्ड टू एनीवन, की तो व्यक्ती मग कोणी असो, तो स्त्री असू शकते, पुरुष असू शकते, नेव्हर डिफरन्शिएट, ते कुठलाच भेदभाव पाडत नाहीत पीपल, लोकांमध्ये, अँड शोज इक्वल रिगार्ड टू एव्हरीवन, आणि प्रत्येकाला एक चांगल्या प्रकारे ते बोलण्याचा प्रयत्न करतात, इतरांशी चांगलं वर्तन ठेवतात. मॉडेस्टी, नम्रता, हंबलनेस, विनम्रता, काइंडनेस अँड कॉर्टसी, दयाळूपणा आणि सभ्यता, हे चार महत्त्वाचे घटक आहेत, ट्रेट्स, महत्त्वाचे ट्रेट्स आहेत, क्वालिटीज आहेत. ट्रेट्स मीन्स व्हॉट, क्वालिटीज ऑफ ए वेल बिहेविंग पर्सन, एक चांगल्या प्रकारचं वर्तन करणाऱ्या व्यक्तीसाठी हे चार महत्त्वाचे ट्रेट्स आहेत, मॉडेस्टी, हंबलनेस, काइंडनेस, कॉर्टसी. हेन्स ए वेल बिहेव्ड पर्सन नेव्हर फील्स प्राऊड ऑर अरोगंट, आणि तथापि एखादा चांगलं वर्तन करणारा व्यक्ती असेल, सभ्य वर्तन करणारा व्यक्ती असेल तर तो कधीच ॲरोगंटली बिहेव करत नाही आणि कधीही तो अहंभाव किंवा प्राऊड फील, म्हणजे त्याला काय म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स तो आपल्यामध्ये निर्माण करत नाही. अँड ऑलवेज टेक केअर ऑफ फिलिंग्स ऑफ अदर, आणि इतरांच्या बोलत असताना, वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना इतरांच्या भावना तो समजून घेण्याचा प्रयत्न नेहमी करतो. प्रॅक्टिसिंग गुड मॅनर्स, आणि गुड मॅनर्सचा नेहमी आपल्या बोलण्यामधून सराव केला, वापर केला तर काय होतं, प्रॅक्टिसिंगचा अर्थ इथे वापर, यूज, वारंवार होणारा यूज. अँड फॉलोविंग देम ऑल थ्रू द डे, आणि दिवसभर आपल्या वर्तनात ते आपण फॉलो केलं तर विल डेफिनेटली ब्रिंग सनशाईन, की तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी तिथे पाहायला मिळेल, खूप चांगली सक्सेस मिळेल. सनशाईनचा अर्थ आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, सक्सेस. अँड ॲड क्वालिटीज टू लाईफ, आणि आपला जो जीवन जगण्याचा दर्जा आहे त्यामध्ये चांगल्या क्वालिटीसुद्धा ॲड होतील. आणि म्हणून गुड मॅनर्सचं हे महत्त्व आहे जे आपण आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी कशा आणता येईल आणि त्याचं महत्त्व कसं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स इन अवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. गुड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, डेली लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनात गुड मॅनर्स हे फार महत्त्वाचे आहेत. गुड मॅनर्स क्रिएट अँड इफेक्टिव्ह इंटरॅक्शन, अतिशय प्रभावशाली असं जे काही विचारांची देवाणघेवाण आहे, इंटरॅक्शन आहे, आपलं संभाषण आहे, हे चांगल्या प्रकारचं बनवतं. विथ फ्रेंड्स, आपल्या मित्रांसोबत, ॲज वेल ॲज मेक ए गुड इम्प्रेशन ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म, आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये आपण एक चांगलं इम्प्रेशन आपलं स्वतःचं निर्माण करू शकतो. इट हेल्प्स अस टू बी पॉझिटिव्ह
थ्रू आउट द डे, आणि दिवसभर आपल्या विचारांमध्ये पॉझिटिव्हनेस वाढवण्याचं कामही हे करतं. देअरफॉर, त्यामुळेच वी मस्ट इनकल्केट अंगी बनवणे, आत्मसात करणे, अनुकरण करणे ऑल पॉसिबल गुड मॅनर्स इन अवर बिहेवियर अँड हॅबिट्स. आपल्या हॅबिट्समध्ये किंवा आपल्या वर्तनामध्ये सगळ्याच गोष्टी गुड मॅनर्सच्या ज्या आहेत त्या आपण अंगी बनवल्या पाहिजेत. गुड मॅनर्स ऑलवेज गिव्ह अॅन ऑपॉर्च्युनिटी, आणि गुड मॅनर्स हे नेहमी आपल्याला एक संधी देतात फॉर ए न्यू कन्व्हर्सेशन, नवीन संभाषणाशी, नवीन लोकांशी बोलत असताना एक नवीन संधी मिळते विथ पीपल अँड हेन्स, आणि त्यामुळेच द अल्टिमेट सक्सेस, आणि इनडायरेक्टली आपल्याला काय शेवटी सक्सेस मिळण्याची सुद्धा संधी देते इन लाईफ, जीवनामध्ये. इफ समवन टॉक टू यू बॅडली, जर एखादा व्यक्ती तुमच्याशी कोणीतरी चुकीचा बोलला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने बोलला असेल तर देन स्टील डोंट टॉक हिम इन द सेम वे, आणि त्याच पद्धतीने आपण इतरांशी बोलू शकत नाही. ज्याला बरं एक म्हण आहे, टीट फॉर टॅट, तुम्हाला माहिती असेल. तर समोरील व्यक्ती जसं आपल्याशी वागला तसं आपण त्याच्याशी वागता कामा नये. आपण आपलं जे काही गुड मॅनर आहे हे आपण कायम ठेवलं पाहिजे. ऑलवेज टॉक हिम इन युअर ओन पॉझिटिव्ह वे ऑफ बिहेविंग टू गिव्ह हिम द चान्स टू चेंज, आणि नेहमी इतरांशी चांगलं बोललं पाहिजे. आपण आपले पॉझिटिव्ह वे ऑफ बिहेवियर हे आपण कायम ठेवलं पाहिजे की जेणेकरून समोरील व्यक्तीच्या वर्तनातही आपल्या वागण्यामुळे बदल घडून येईल आणि त्याच्याशी होणारा जो वाद आहे तो आपल्याला इथे टाळता येईल. त्यानंतर आता गुड मॅनर्स इंग्लिश लँग्वेजमध्ये कसे वापरायचे या संदर्भात आपण इथे बोलूया. की बघा, इंग्लिश लँग्वेजमध्ये गुड मॅनर्स शिकत असताना आपल्याला मातृभाषेचा विचार पहिल्यांदा करावा लागतो, कारण आपण आपल्या मातृभाषेमध्ये गुड मॅनर्स कसे वापरतो तशा प्रकारचेच गुड मॅनर्स इंग्लिशमध्ये आहे का हे पहिले समजून घ्यावं लागेल. जर नसेल तर मग त्यामध्ये नेमकं कशा प्रकारचे गुड मॅनर्स आहेत हे पण लक्षात घ्यायचं आहे. बघा, हिंदी किंवा मराठी लँग्वेज जनरली आपल्याकडे मदर टंग बऱ्याच लोकांच्या आहेत. हिंदीमध्ये जसं प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या शेवटी जी लावतात, रमेशजी, गणेशजी अशा प्रकारे, आप म्हणजे तुम्ही अशा प्रकारे, वे म्हणजे त्यांच्याबद्दल, हम म्हणजे सन्मानकारक ऑनरेबल वर्ड्स ज्याला म्हणतो आपण हे, किंवा रिस्पेक्टेड वर्ड्स ज्याला म्हणतो आपण ते वापरून आपण जे काही गुड मॅनर्स आहे हिंदीमधले ते दर्शवित असतो. तसंच मराठीमध्ये सुद्धा तुम्ही, आपण, आपणास, तुम्हाला अशा प्रकारचे शब्द वापरून आपण मराठीमध्ये सुद्धा गुड मॅनर्स दाखवत असतो. कारण समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने जरी लहान असेल तरी त्याला आपण, तुम्ही, आपण अशा प्रकारचे शब्द जर वापरले तर त्यांना कळतं की समोरील व्यक्ती जो आपल्याशी बोलतोय त्यांची भाषा कशा पद्धतीची आहे आणि ती भाषा आपल्यालाही आत्मसात करता येईल. पण इंग्लिशमध्ये मात्र ह्या सगळ्यांसाठी जनरली यू हा वर्ड वापरला जातो आणि यूचा अर्थ इथे जनरली तू किंवा तुम्ही या अर्थाने होतो. पण आता इथे एक व्यक्ती असेल तर तू म्हणूनच तो वापरला जातो, पण जेव्हा अनेक असतात तेव्हा तुम्ही वापरला जातो. मग एका व्यक्तीसाठी तुम्ही वर्ड वापरला जाईल का? नाही. तेव्हा तू, मग वयाने मोठा असेल व्यक्ती तरी तूच, वडील असतील आपले किंवा कोणी नातेवाईक असतील किंवा मोठा एखादा उच्च पदावरील व्यक्ती असेल त्यांनाही आपण यू वापरला तरी तो तूच होईल. आणि मग अशा प्रकारे हे जर आपण पाहिलं तर यावरून असं वाटेल आपल्याला की कदाचित इंग्लिश लँग्वेज कशी आहे, ॲरोगंट आहे किंवा मिसबिहेवियर करणारी आहे की ज्यामध्ये गुड मॅनर्स नाही. परंतु इथे आपण एक लक्षात घ्यायचं की इंग्लिश लँग्वेजमध्ये असा जरी यूज असेल तरीही बरेचसे असे काही वर्ड्स आहेत की ज्यामधून आपलं गुड मॅनर्स, गुड बिहेवियर आपल्याला दर्शवता येतं आणि त्यावरूनच इंग्लिश लँग्वेजचं एक महत्त्व, वेगळं महत्त्व देखील आपल्याला इथे सांगता येतं. बघा, द वर्ड्स इंडिकेटिंग गुड मॅनर्स इन इंग्लिश, की काही वर्ड्स आहेत जनरली जे गुड मॅनर्स करिता इंग्लिश लँग्वेजमध्ये वापरले जातात. मग इंग्लिश लँग्वेजमध्ये गुड मॅनर्स दर्शवण्यासाठी जे वर्ड्स वापरले जातात ते आपण इथे पाहूया. पहिला वर्ड आहे प्लीज. प्लीजचा अर्थ इथे कृपया किंवा विनंती दर्शक. थँक्स, इथे थँक्स म्हणजे आभार दर्शक. वेलकम म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण मदत केल्यानंतर त्यांनी जेव्हा आपल्याला थँक्स म्हणलं असेल तेव्हा त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ, एक प्रकारे पुन्हा आपण त्यांच्या स्वागतासाठी तत्पर आहोत किंवा आपण त्या व्यक्तीबद्दल काय पॉझिटिव्ह आहोत असं दर्शवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. काइंडली, दयेने. अलो मी, मदत करण्यासाठीच. त्याच्यानंतर आफ्टर यू. आफ्टर यूचा यूज जो आहे हा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा आहे, कारण जनरली लोक काय करतात, फर्स्ट यू असे शब्द वापरतात. ॲक्च्युली फर्स्ट यू हा गलत वापर आहे, चुकीचा वापर आहे. आणि फर्स्ट यू हा जो वापर आहे हा चुकीचा असल्यामुळे आपल्याला आफ्टर यू असा यूज करावा लागतो. त्याच्यानंतर पुढचा वर्ड जो आहे सॉरी, म्हणजे क्षमा मागणे एखाद्या चुकीबद्दल. त्यानंतर एक्सक्यूज मी, एखाद्या फ्रेंड्सच्या कंपनीमधून आपण
सोडून जात असेल किंवा मधातूनच बोलत असताना निघून जात असेल, हां, अशा वेळेला एक एक्सक्यूज मी वापरला जातो. किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील आपण एक्सक्यूज मी वापरत असतो. त्यानंतर पार्डनचा अर्थ इथे एक लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, की एखादा व्यक्ती काहीतरी सांगत आहे आणि आपल्याला ते ऐकायला आलं नाही, तेव्हा पुन्हा त्याने रिपीट करावं, यासाठी आपण पार्डन या शब्दाचा वापर करतो. आय बेग युअर पार्डन किंवा नुसतं पार्डन म्हटलं तरी चालतं. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे दॅट इज ऑल राईट किंवा ऑल राईट म्हटलं तरीही चालतं, ठीक आहे यासाठी, ओके जसं आपण म्हणतोय, हां, त्याऐवजी आपण ऑल राईट शब्दसुद्धा वापरू शकतो. नंतर इट्स माय प्लेजर, की एखाद्या व्यक्तीने आपण त्या व्यक्तीची मदत केल्याबद्दल त्याने जर आपले आभार मानले असेल तर त्या व्यक्तीला आपण तिथे त्या व्यक्तीच्या आभार मानण्यावर जी आपली प्रतिक्रिया आहे ती मेन्शन करत असतो. वेलकम असे शब्दसुद्धा वापरू शकतो. यू आर मोस्ट वेलकम असं सुद्धा वापरू शकतो. हां, यू आर मोस्ट वेलकम अशा प्रकारचे शब्द आपण तिथे वापरू शकतो. तर इत्यादी शब्द इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत की जे आपल्याला गुड मॅनर्स दर्शवतात. काय दर्शवतात? गुड मॅनर्स. आणि हे गुड मॅनर्स दर्शवणारे शब्द आपल्याला इथे फॉलो करायचे आहे. इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये या शब्दांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जनरली काय होतं की आपण जे कम्युनिकेशन करतो किंवा आपण जे शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मोस्टली फक्त एक वर्ड वापरताना मला बरेच लोक दिसतात, आणि तो वर्ड म्हणजे सॉरी. कारण थोडं काही झालं की आपण सॉरी म्हणतोय. सॉरी हा शब्द एवढा स्वस्त करून टाकला आपण, काहीही झालं थोडंसं तरी आपण सॉरी म्हणून मोकळं होतो, पण समोरील व्यक्तीला त्याबद्दल काय त्रास झाला याचा कधी विचार करत नाही. तर सॉरी हा वर्ड कसा वापरला पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण नीट लक्षात घेऊया. म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला इथे काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे आणि आपल्या इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये याचा उपयोग देखील आपल्याला करायचा आहे. त्यानंतर यूज ऑफ प्लीज अँड काइंडली. मोस्टली इथे गुड मॅनरच्या अनुषंगाने वापरले जाणारे जे शब्द आहेत, काइंडली, प्लीज असे शब्द कुठे वापरले पाहिजे आणि कसे वापरायचे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण काय होतं की हे शब्द नेमकं कुठे वापरायचे हे आपल्याला बरेचदा कळत नाही आणि आपण मग चुकीच्या ठिकाणी त्याचा वापर करतो किंवा करतच नाही. तर हे सुद्धा होता का म्हणे. जसं बघा इथे हिंदीमध्ये काही वाक्य दिलेले आहेत आणि काही इंग्लिशमध्ये दिले आहेत. तर या वाक्यामध्ये आपण जर हे असे गुड मॅनर्स दर्शवणारे शब्द जर वापरले नाहीत तर ते भाषा, इंग्लिश भाषा मोस्टली ही ॲरोगंट भाषा वाटतं किंवा मिसबिहेव करणारी भाषा वाटतं. तेव्हा या शब्दांचा वापरही आपण काळजीपूर्वक करावा. यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण पाहूयात. बघा हिंदीमध्ये सेंटेन्स आहे, जरा आपला पेन देना, की एखाद्या व्यक्तीला आपण पेन मागत असेल की थोडा वेळ पेन दाखव बरं, मला काम आहे लिहायचं आहे. तर अशा वेळेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? गिव्ह मी युअर पेन, तुमचा पेन मला द्या. पण आपण त्याला हे कमांड देऊ शकत नाही. हां, लक्षात घ्या. यामध्ये गिव्ह मी युअर पेन म्हणजे काय, तर कमांड दिसते याच्यामध्ये आणि आपण कमांड दर्शवू शकत नाही. हा जो सेंटेन्स आहे याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या अनुषंगाने हां आपल्याला जे काही सांगायचं आहे हां, तर त्यामध्ये आपली जी पोलाईट रिक्वेस्ट आहे ती दिसायला हवी. आणि ते दिसण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये काय वापरावं लागेल? प्लीज, काइंडली सारखे वर्डसुद्धा वापरावे लागतील. तर आपण हे लक्षात घेऊया की जरा आपला पेन देणार याऐवजी गिव्ह मी युअर पेन असं जेव्हा आपण वापरतो तेव्हा पुढचं एक्झाम्पल बघूया एकदा. एक ग्लास पाणी देणार असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर असं सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो. किंवा पुढचं एक्झाम्पल आहे कितना समय हुआ है, मीन्स व्हॉट टाईम इट इज किंवा व्हॉट इज द टाईम असं पण आपण वाक्य इंग्लिशमध्ये करू शकतो. हां, पी लूंगा, यस आय विल ड्रिंक इट असे पण वाक्य वापरू शकतो. पण जेव्हा हे सगळे वाक्य आपण वापरणार तेव्हा या वाक्यामध्ये कुठेही गुड मॅनर दर्शवणारे शब्द प्लीज किंवा काइंडली सारखे शब्द आपल्याला दिसत नाही. तेव्हा या शब्दांचा वापर जर केला नाही तर सपोज एखादा इंग्लिश व्यक्ती असेल, फॉरेनर असेल आणि आपण जर असं त्यांच्याशी बोललो तर तू समजून घेईल की एक तर तुम्ही असभ्य आहात, तुम्हाला गुड मॅनर्स माहीत नाहीत, किंवा इंग्लिश लँग्वेज ही तुमची नाही आहे. म्हणजेच इंग्लिश लँग्वेज ही मदर टंग नाही आहे. तुम्ही बाहेरचे व्यक्ती आहात, तुम्हाला तुमची दुसरी कुठली तरी मदर टंग आहे आणि तुम्ही इंग्लिशमधून फक्त संभाषण साधण्याचा प्रयत्न करता. पण आपल्या लँग्वेजला अधिक इफेक्टिव्ह बनवायचं असेल तर प्लीज आणि काइंडली सारखे शब्द जर या वाक्यामध्ये आपण वापरले तर समोरील व्यक्तीलाही आनंद वाटतो आणि तो आपल्याला मदत करायला देखील तयार होईल. तेव्हा हे वाक्य कसे वापरले पाहिजे यासाठी यूज ऑफ प्लीज अँड काइंडली हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. प्लीज आणि काइंडली या शब्दांचा वापर लक्षात घ्यायचा आहे. बघा, मे आय हॅव युअर पेन प्लीज असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा मला तुमचा पेन मिळेल का, म्हणजे काय होतं की वापरायला किंवा लिहायला मिळेल का असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये विनंती दिसते प्लीज या अनुषंगाने. आणि मग हा वाक्याला एक इफेक्ट वेगळा येतो. तो इफेक्ट म्हणजेच गुड मॅनर्स. हां, दुसरं वाक्य आहे एक ग्लास ऑफ वॉटर प्लीज,
किंवा गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर प्लीज, प्लीज गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर. अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्लीजचा वापर करून हे वाक्य सांगू शकता, दाखवू शकता. त्यानंतर वेळ विचारण्यासाठी व्हॉट इज द टाईम असं म्हटल्यापेक्षा प्लीज टेल द टाईम किंवा प्लीज व्हॉट इज द टाईम किंवा प्लीज व्हॉट टाईम इट इज किंवा टाईम प्लीज एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण वाक्य वापरायची गरज नाही. टाईम प्लीज किंवा प्लीज टाईम असं जरी म्हटलं तरी समोरील व्यक्ती आपल्याला टाईम सांगेल. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यस प्लीज. हां, पी लुंगा असं जे वाक्य आहे किंवा पिऊन घेईल त्याऐवजी यस प्लीज, हो ठीक आहे, अशा प्रकारे आपण बोलून मोकळं होऊ शकतो. तेव्हा प्लीज या शब्दामुळे त्या भाषेमध्ये एक विनम्रता निर्माण होते आणि त्यामुळे प्लीज, काइंडली आणि इतरही गुड मॅनर दर्शवणारे जे शब्द आहेत हे शब्द आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये काय केले पाहिजे, वापरले पाहिजे. कारण तेव्हाच हे जे कम्युनिकेशन आहे हे काय बनेल, मोर इफेक्टिव्ह होईल. आणि आपल्याला आपलं जे कम्युनिकेशन आहे हे इफेक्टिव्ह होण्यासाठी ह्या गोष्टींची अत्यंत गरज आहे. तेव्हाच इंग्लिश लँग्वेज शिकण्याला काहीतरी अर्थ राहील. बघा, मग प्लीज, काइंडली सारखे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय करायचं आणि काय करू नये हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. वरच्या उदाहरणानुसारच इंग्लिश सेंटेन्स जे आहेत जे इथे दिलेले आहेत हे सगळे सेंटेन्सेस, ह्या सेंटेन्सेसला आपल्याला प्लीज काइंडली लावून वापरायचे आहेत. तेव्हा आपल्याला इथे काय करायचं आणि काय करू नये हे जर लक्षात घेतलं तर आपण सहजपणे हे वाक्य चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये वापरू शकतो आणि आपलं जे इम्प्रेशन आहे इंग्लिश लँग्वेजमधलं हे अधिक चांगल्या प्रकारे बनवू शकतो. बघा, इथे सेंटेन्स दिलेले आहेत इंग्लिशमध्ये जे जनरली कम्युनिकेशनमध्ये लोक वापरतात, पण ज्याला आपण डेली यूज सेंटेन्स म्हणतोय. आणि डेली यूज सेंटेन्सेस जे आहेत हे सेंटेन्सेस वापरताना लोक कशा प्रकारे चुका करतात हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग प्लीज आणि काइंडली सारखे शब्द वापरून आपल्याला इथे हे वाक्य अधिक पोलाईट, अधिक चांगल्या प्रकारे मॅनरफुल कसे बनवता येईल ते पाहता येईल. बघा, पहिलं वाक्य दिलं आहे गिव्ह मी युअर पेन, दुसरं वाक्य आहे गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर, तिसरं वाक्य आहे व्हॉट इज द टाईम आणि चौथं वाक्य आहे येस आय विल ड्रिंक इट. असे वाक्य आपल्याला वापरायचे नाही, मीन्स डोंट. इथे हे लक्षात घ्यायचं आपल्याला की हे करायचं नाही आहे, असे वाक्य वापरायचे नाही. म्हणजे अशा प्रकारचा उपयोग वाक्यांचा करायचा नाही. त्याऐवजी यामध्ये प्लीज, काइंडली सारखे शब्द वापरून आपल्याला या वाक्याला असं टर्न करायचं की ज्यामुळे आपली भाषा ही अधिक चांगली मॅनरफुल दिसेल. जसं फॉर एक्झाम्पल मे आय हॅव युअर पेन प्लीज, मला तुमचा पेन मिळू शकेल का, कृपया कृपया मला तुमचा पेन मिळू शकेल का, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं वाक्य आहे एक ग्लास ऑफ वॉटर प्लीज. म्हणजे या प्लीजमुळे वाक्यात जो इफेक्ट निर्माण होतो वाचल्यावर आपल्या लक्षात येतं. आणि याचा तुम्हाला दिवसभर सराव करायचा आहे आज, जेणेकरून पुढे इथून पुढे बोलत असताना हे शब्द तुमच्या वाक्यात आले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे टाईम प्लीज, वेळेच्या अनुषंगाने आपण ते सांगू शकतो. त्यानंतर चौथं वाक्य आहे यस प्लीज. अशा प्रकारे प्लीज हे शब्द कसे महत्त्वाचे आहे हे आपण इथे लक्षात घेतलं आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे मे आय बॉरो युअर पेन प्लीज. इथे सुद्धा थोडीशी भाषाशैली आपण बदललेली आहे. इथे हॅवच्या ऐवजी बॉरोचा शब्द आपण वापरला आहे. बॉरो मीन्स घेणे, तात्पुरत्या वेळेसाठी घेणे. गिव्ह मी ए ग्लास ऑफ वॉटर प्लीज. त्यानंतर व्हॉट इज द टाईम प्लीज. म्हणजे अशा प्रकारे इथे आपण थोडेसे वाक्य आणखीन बदलून वापरू शकतो. जर आपल्याला थोडेसे शब्द बदलून वाक्य वापरता येत असेल तर आपल्या बोलण्यामध्ये जे व्हेरिएशन आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. अदरवाईज आपण छोटे छोटे वाक्यसुद्धा वापरू शकतो, पण त्यामध्ये प्लीज, काइंडली सारखे वर्ड्स यायला हवेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इफ समवन सेज. आता गुड मॅनरमध्ये शब्द जे वापरले जातात ते कसे वापरले जातात लक्षात घ्यायचं आहे. सपोज एखादा व्यक्ती आपल्याला म्हणत असेल थँक्यू, थँक्स, मेनी मेनी थँक्स टू यू किंवा थँक्यू व्हेरी मच. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण मदत केल्याबद्दल त्यांनी यापैकी एखादा शब्द वापरला असेल किंवा एखादा एक्सप्रेशन वापरलं असेल तर आपला रिप्लाय कसा असला पाहिजे. आपला रिप्लाय हा आपण या पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे. इट्स ऑल राईट किंवा नो मेन्शन, मेन्शन नॉट असे सुद्धा बरेचदा लोक वापरताना दिसतात, पण नो मेन्शन आपण असं सरळ वापरायचं. त्यानंतर इट्स फाईन म्हणजे इट इज फाईन, माय प्लेजर, वेलकम, यू आर वेलकम किंवा यू आर मोस्ट वेलकम सारखे शब्द वापरले. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याने थँक्स म्हटलं म्हणजे इथे वाक्य संपलंच नाही किंवा इथे संभाषण संपलंच होत नाही. जर समोर व्यक्तीने आपल्याला थँक्स म्हटलं आपण त्याला काहीच रिप्लाय दिला नाही तर तो समजून घेईल की तुम्ही काय आहात, जास्त अभिमानी आहात, कुठेतरी तुम्ही इतरांपेक्षा स्वतःला जास्त काहीतरी श्रेष्ठ समजता. पण असं होतं कामा नये, समोरील व्यक्तीलाही तेवढंच महत्त्व आहे. अशा वेळेला आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला थँक्स म्हटलं असेल तर त्यावर आपला रिप्लाय असणं गरजेचं आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे टू हेल्प समवन, की कुणाला तरी मदत करण्यासाठी आपल्याला काही शब्द वापरायचे असतात. जसं अलो मी मीन्स अलो मी टू हेल्प यू, किंवा अलो मी टू पुट अप युअर वर्क, किंवा पिकअप युअर बॅग्स वेट, अशा प्रकारे की तुमच्या बॅग वगैरे उचलण्यासाठी मला परवानगी द्या, अशा प्रकारे. मे आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू का, अशा प्रकारे सुद्धा होतं. आफ्टर यू, आता आफ्टर यूचा जो उपयोग आहे हा आपण नीट लक्षात घेतला पाहिजे, की एखाद्या बसमध्ये चढत असताना हँडिकॅप लोक आपल्याला बरेचदा पाहायला मिळतात, किंवा ओल्ड एज पीपल पाहायला मिळतात, वयोवृद्ध लोक पाहायला मिळतात. तेव्हा यू फर्स्ट किंवा फर्स्ट यू अशा प्रकारचे शब्द वापरायचे नाही, ती चुकीचा यूज आहे. त्याऐवजी आफ्टर यू म्हणजे तुम्ही चढा मी तुमच्या नंतर चढेल, अशा प्रकारे इथं आपण शब्द वापरू शकतो. त्यानंतर एखाद्या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करायचा आहे, समोर व्यक्तीला त्रास झाला त्याबद्दल आपल्याला खेद व्यक्त करायचा आहे, किंवा एखादी छोटीशी मिस्टेक झाली असेल त्याबद्दल शब्द वापरायचे आहे, तेव्हा आपण सॉरी, एक्सक्यूज मी, पार्डन अशासारखे शब्द वापरू शकतो. एक लक्षात घ्यायचं, सॉरी हा शब्द आपल्याला एकदमच एवढाही फ्री करायचा नाही की काही झालं की सॉरी वापरायचं. सॉरी म्हटल्याने समोरील व्यक्तीचा त्रास कमी होत नाही, पण समोरील व्यक्तीकरिता गुड मॅनर म्हणून त्या व्यक्तीसाठी एक थोडासा काय म्हणतील एक प्रकारे की त्याला होणाऱ्या त्रासापासून जणू काही थोडासा आधार मिळेल किंवा आराम मिळेल अशासारखं होईल. तेव्हा त्या व्यक्तीला आपली खरोखर चूक असेल तर त्याला आपण सॉरी म्हटलं पाहिजे. आणि सॉरी म्हणताना बरेच लोक मी पाहतोय की सॉरी म्हणतात आणि हसतात. हसत सॉरी म्हणता कामा नये. समोरील व्यक्तीला झालेल्या त्रासाची आपल्याला जाणीव आहे असे भाव जेस्चर सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसले पाहिजेत. त्याला कुठेतरी त्या सॉरी म्हणण्याला अर्थ राहील. एक्सक्यूज मी, की आपण 2-4 मित्रांमध्ये बोलत आहोत आणि अचानकपणे तुम्हाला फोन आला, तेव्हा आपण त्यांना तसंच बोलून न बोलता निघून जाऊ शकत नाही, त्यांना एक्सक्यूज मी म्हणू शकतो. कुणा व्यक्तीचं अटेन्शन आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर एक्सक्यूज मीचा आपण वापर करू शकतो. पार्डन हा जो शब्द आहे की एखादा व्यक्ती काहीतरी बोलला पण आपल्याला लक्षात नाही आलं किंवा कळलं नाही, तर कॅन यू रिपीट मी असं म्हटल्यापेक्षा पार्डन किंवा आय बेग युअर पार्डन असं जर म्हटलं तर समोरील व्यक्ती समजून जाईल. आणि यामध्ये या शब्दामध्ये देखील अधिक पोलाइटनेस दिसतं आणि मग त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम पाहायला मिळतो. समोरील व्यक्तीचा रिप्लाय देखील आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतो. त्यानंतर व्हाईल लिव्हिंग डिस्कशन, एखादं चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतून तुम्हाला निघून जायचं आहे, अचानकपणे काहीतरी काम आठवलं किंवा काही काम पडलंय आणि तुम्हाला निघून जायचं आहे, तेव्हा जात असताना एक्सक्यूज मी म्हणावंच लागतं, न म्हणता उठून जाऊ नये. कारण न म्हणता उठून गेलं तर तुमचं मिसबिहेवियर दिसतं, मॅनरलेसनेस दिसतं आणि आपल्यामध्ये मॅनर्स आहेत हे दाखवण्याचा जो मार्ग आहे तो आपण वापरला पाहिजे, तो सोडता कामा नये. टू अट्रॅक्ट अटेन्शन, इतरांचं अटेन्शन सुद्धा अट्रॅक्ट करायचं आपण ऑलरेडी बोललेलं आहे, तेव्हा देखील एक्सक्यूज मीचा वापर होतो. म्हणजे एक्सक्यूज मी हा वर्ड कुठे वापरला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पार्डन हा वर्ड कुठे वापरायचा हे पण आपण इथे पाहतोय. टू लिसन अगेन, की एखाद्या व्यक्तीने काहीतरी सांगितलं आहे आणि आपल्याला ते पुन्हा ऐकायचं आहे रिपीट करण्यासाठी, तर प्लीज लाऊडली, कृपया मोठ्याने सांगा, किंवा आय कॅन नॉट हिअर एनिथिंग, मला तुमचं काहीच ऐकायला आलेलं नाही आहे, कृपया तुम्ही रिपीट करा, असं म्हटल्यापेक्षा पार्डन म्हटलं की सरळ तो व्यक्ती समजून जातो की आपण मोठ्याने बोललं पाहिजे आणि आपण पुन्हा ते रिपीट केलं पाहिजे जेणेकरून समोर व्यक्तीला ऐकायला जाईल. आय बेग युअर पार्डन असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर परमिशन घेत असतानाही बरेचदा तुम्ही पहा, जनरली विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण पाहतोय की क्लासमध्ये जाताना मे आय कम इन सर वगैरे आपण यूज करतोय. असे एक्सप्रेशन यूज करत असताना या एक्सप्रेशनमध्ये जर पोलाईट सारखा वर्ड वापरायचा असेल, एखादा विनंतीदर्शक शब्द वापरला तुम्ही प्लीज सारखा, तर इथे तुम्हाला अधिक त्याचा इफेक्ट पाहायला मिळतो, ज्याला आपण पुढे आपण पोलाईट रिक्वेस्टच्या अनुषंगाने विचार करणारच आहोत. पण इथे आपल्याला हे एक लक्षात घ्यायचं आहे की कशा प्रकारे इथे प्लीज हा वर्ड महत्त्वाचा ठरतोय. आतापर्यंत तुम्ही बरेचदा एखाद्या क्लासरूममध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेले असाल तर मे आय कम इन म्हणून गेले असाल, पण तुम्ही प्लीज हा शब्द कधी वापरला नसेल. पण एखाद्या वेळेला आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे अशी गरज पडेल तेव्हा मे आय कम इन म्हणत असताना त्यासोबत प्लीज असा शब्द वापरा. म्हणजे मे आय कम इन सर प्लीज असा जर शब्द तुम्ही वापरला तर त्याचा इफेक्ट समोरील व्यक्तीकडनं कसा येतो बघा. यस प्लीज कम इन म्हणजेच हो कृपया आतमध्ये या, म्हणजे अशा प्रकारचा रिप्लाय त्या व्यक्तीला येतो. म्हणजे समोरील व्यक्ती समजून घेतोय की तुमच्या बोलण्यामध्ये मॅनर्स आहेत आणि मग तुमच्याशी बोलताना तो विचारपूर्वक बोलतो. खूप चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल आनंद झाला असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपण काम केलं आणि आपल्यालाही आनंद झाला असेल, तर आपण त्या व्यक्तीने काही जे रिप्लाय दिला असेल त्यावर आपण ऑफकोर्स यस अशा प्रकारचा रिप्लाय जनरल देतो, हो नक्कीच अशा प्रकारे. तर ऑफकोर्सचा यूज सुद्धा हा एक मॅनर आपले दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतो. तर गुड मॅनर्सचा उपयोग हा कसा प्रकारे होत आहे हे आपण इथे लक्षात घेतोय. मला आशा आहे की तुम्ही हे शब्द सगळे आपल्या संभाषणामध्ये व्यवस्थितपणे वापराल आणि चांगल्या प्रकारे आपलं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. आता पोलाईट रिक्वेस्ट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे जो आपण जनरली
मॅनर्सच्या अनुषंगाने विचार करतो की नम्रपणे केलेली विनंती हे म्हणजेच काय तर एक गुड मॅनर. आणि पोलाईट रिक्वेस्ट कशा प्रकारे असते हे आपण समजून घेतली पाहिजे. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आर मोस्टली यूज फॉर पोलाईट रिक्वेस्ट. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स हे पोलाईट रिक्वेस्टसाठीच वापरले जातात, जे आपण याच्या आधी ऑलरेडी पाहिलेले आहेत. पण आपण पुन्हा याचा विचार याच्यासाठीच करतोय की पोलाईट रिक्वेस्टचा वापर आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये केला पाहिजे. कारण जनरली ग्रामरच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा फारसा उपयोग आपल्याला पाहायला मिळत नाही. पण इथे आपल्याला पोलाईट रिक्वेस्टचा उपयोग हा कम्युनिकेशनमध्ये मोस्टली पाहायला मिळतो. तेव्हा आपले जे काही मॅनर्स आहेत हे दर्शवण्यासाठी पोलाईट रिक्वेस्ट हा एक देखील उत्तम मार्ग आहे असं आपल्याला सांगता येईल. एक मेजर सोर्स आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा फॉर एक्झाम्पल शट द विंडो, विंडो बंद कर, यामध्ये कमांड दिलेली आहे आणि यू हॅव नो एनी ऑप्शन, यू हॅव टू क्लोज द विंडो. पण जेव्हा यामध्ये आपण पोलाईट रिक्वेस्टचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्लीज सारखा वर्ड जर आपण वापर केला तर त्या शब्दाला इतकं महत्त्व येतं त्या वाक्याला की त्यामधून आपले मॅनर्स दिसतात. फॉर एक्झाम्पल वुड यू शट द विंडो प्लीज, कृपया ती खिडकी बंद करशील का. म्हणजे यामध्ये आपला नम्रपणा पाहायला मिळतो, पोलाईटनेस दिसतं. तर अशा प्रकारे पोलाईट रिक्वेस्ट यूज करण्याचे एकूण 4 प्रकार आहेत किंवा 4 मार्ग आहेत, ते आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. बघा नंबर 1, आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस डू जर वापरला आपण तर ते वाक्य विनंतीदर्शक बनतं. फॉर एक्झाम्पल गिव्ह मी युअर पेन असं न म्हणता डू गिव्ह मी युअर पेन, तुम्ही तुमचा पेन मला द्याल का, म्हणजे पेन द्याल का असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये पोलाईट रिक्वेस्ट आपल्याला पाहायला मिळते. दुसरं, आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस किंवा शेवटी प्लीज हा शब्द जर वापरला तर ते वाक्य विनंतीदर्शक बनतं. फॉर एक्झाम्पल प्लीज गिव्ह मी युअर बुक, कृपया मला तुमचं पुस्तक द्या, किंवा गिव्ह मी युअर बुक प्लीज, तुमचं पुस्तक द्या. प्लीज प्लीज म्हटलं की यामधून काय दिसतं आपल्याला, रिक्वेस्ट दिसते, विनंती दिसते. म्हणून हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये जी रिक्वेस्ट आहे ही पोलाईट रिक्वेस्ट येते. आणि ही पोलाईट रिक्वेस्ट आपल्याला गुड मॅनर्स दर्शवित असतात. त्यानंतर पुढचा उपयोग आहे, आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस विल किंवा कॅन जर वापरला असेल तर ते वाक्य विनंतीदर्शक प्रश्नार्थक वाक्य बनते. म्हणजेच प्रश्न तयार होतो आणि त्यामधून विनंती सुद्धा दिसते आहे. जसं फॉर एक्झाम्पल गिव्ह मी युअर बुक असं न म्हणता विल यू गिव्ह मी युअर बुक, तुम्ही मला तुमचं पुस्तक द्याल काय, असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्यामध्ये आपल्याला विनंती लक्षात घेता येते. म्हणजेच पोलाईट रिक्वेस्टच्या अनुषंगाने हे आपल्याला इथे विचार करता येतो. त्यानंतर किंवा याला ऑरमध्ये पुन्हा दुसरं वाक्य आपण वापरू शकतो, विलच्या ऐवजी कॅन पण वापरू शकतो. कॅन यू गिव्ह मी युअर बुक, तुम्ही मला तुमचं पुस्तक देऊ शकता का. तर इथे देखील आपल्याला रिक्वेस्ट लक्षात घेता येते. त्यानंतर चौथा उपयोग आहे, आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीस जेव्हा विल किंवा कॅन असेल म्हणजे प्रश्नार्थ वाक्य असेल तेव्हा या विल किंवा कॅनच्या ऐवजी आपण वूड किंवा कुडचा जर वापर केला, पास्ट टेन्स केला, याचा विल आणि कॅनचा पास्ट टेन्स केला तर ते वाक्य विनंतीदर्शक प्रश्नार्थक वाक्य बनते. आणि त्यामध्ये मोर पोलाईटनेस दिसतं आपल्याला. हे एक लक्षात घ्या, काय दिसतं त्यामध्ये, मोर पोलाईटनेस. आणि हेच आपल्याला इथे आपल्या कम्युनिकेशनमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल बघा, गिव्ह मी युअर पेन, वुड यू गिव्ह मी युअर पेन किंवा कुड यू गिव्ह मी युअर पेन, असं जेव्हा वाक्य वापरतो तेव्हा एक फ्लो येतो आपल्या बोलण्यामध्ये. आणि लँग्वेजमध्ये देखील एक फ्लो असला पाहिजे, तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे पोलाईट रिक्वेस्टचा उपयोग करतो किंवा करू शकतो. आता गुड मॅनर्ससाठी काही गोष्टी आहेत की जे तुम्ही मस्ट फॉलो केल्या पाहिजेत, फॉलो केल्याच पाहिजेत. कारण त्याशिवाय आपल्याला जे काही आपलं पोलाईटनेस आहे हे आपण दाखवू शकत नाही किंवा आपली भाषा आपण अधिक विनम्र पद्धतीने मेन्शन करू शकत नाही. बघा फॉर एक्झाम्पल ग्रेट एव्हरीवन हू कॉल्स ऑर कम होम, अशा प्रकारे आपण बरेच शब्द वापरू शकतो की ग्रेट एव्हरीवन, की जो कोणी आपल्याकडे येतो त्या व्यक्तीचं तुम्ही काय केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, किंवा ज्याने कॉल केला आहे त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. दुसरं, से प्लीज ऑर मे आय हॅव युअर पेन प्लीज, किंवा मे आय गो नाव, मे आय कम इन, अशा प्रकारचे शब्द वापरू शकतो. किंवा प्लीजचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्यानंतर आणि प्लीजचा वापर आपण ऑलरेडी शिकलेला आहात, फक्त ते नीट लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर से थँक्यू, एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण त्यांचे आभार मानलेच पाहिजे. आणि थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, थँक्स, अशासारखे शब्द तुम्ही कुठलेही वापरू शकता. त्यानंतर नेव्हर इंटरप्ट, जर 2 व्यक्ती बोलत असतील, 2 व्यक्तीमध्ये संभाषण सुरू असेल तर यामध्ये आपण तिसऱ्या व्यक्तीने तिथे येऊन लुडबुड करता कामा नये. त्यांचं बोलणं पूर्ण संपू द्यायचं, नंतरच आपण आपलं बोलणं कंटिन्यू केलं पाहिजे. त्यानंतर रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन, इतरांचं जे मत आहे
इतरांचं जे मत आहे त्याचा नेहमी आपण आदर केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने जर एखादं मत मांडलं असेल तर आपण ते स्वीकारलंच पाहिजे असं नाही आहे, पण त्या व्यक्तीला आपण टाळता कामा नये किंवा त्या व्यक्तीला आपण विरोध करता कामा नये. त्यानंतर आणि बहुतेकदा समाजात आपण असेच लोक पाहतो की इतरांना कमी लेखणारे, की जेव्हा एखादा व्यक्ती मत मांडतो तेव्हा त्यांना हा काय फालतू बोललाय, म्हणजेच त्या व्यक्तीच्या विचारांना तो फारसं महत्त्व देत नाही. असं होता कामा नये. प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी आपापल्या स्तरावर त्याचं स्टँडर्ड आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्यालाही मान आहे, सन्मान आहे. तेव्हा त्या व्यक्तीच्या विचार आपण तो सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा सांगतो तेव्हा आपण नीट ऐकलं पाहिजे, टाळता कामा नये. हां, नंतर तो स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हा आपला प्रश्न आहे, परंतु त्या व्यक्तीला असं माहिती होता कामा नये की आपण त्याला इग्नोर करतोय. त्यानंतर नॉक द डोअर. विशेषतः कुठेही जात असताना सपोज तिथे बेल नाही आहे तर त्या दरवाजावर नॉक करून आतमध्ये गेलं पाहिजे. मग एखाद्या व्यक्तीच्या घरात असेल, ऑफिसमध्ये असेल किंवा घरामध्ये बेडरूम असेल मुलांची, तर मुलांच्या रूममध्ये जाताना सुद्धा परमिशन घेऊन गेलं पाहिजे. बघा आपल्याकडे काय होतं, भारतीय संस्कृतीमध्ये कंबाईन फॅमिली जनरली पाहायला मिळते, संयुक्त कुटुंब पद्धती. अशामध्ये वेगवेगळ्या रूम्स असतात आणि पॅरेंट्स मुलांना न विचारता त्यांच्या रूममध्ये सहज चालले जातात. परंतु मुलांनाही प्रायव्हसी आहे याचा आपण विचार फारसा करत नाही. पण फॉरेन कल्चरमध्ये जेव्हा आपण पाहतो, इंग्लिश कल्चरचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा पॅरेंट्स मुलाच्या बेडरूममध्ये जात असताना नॉक केल्याशिवाय जात नाही. आणि हीच महत्त्वाची बाब आहे जी आपण इथे नीट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला नॉक करूनच आपण तिथे गेलं पाहिजे. मी बरेचदा ही बाब फार महत्त्वाची सांगत असतोय की नॉक द डोअर. कारण काय, तर आपल्याकडे ते मॅनर्स आपण वापरत नाही, पण ते वापरणं गरजेचं आहे. आज ती काळाची गरज आहे, कारण काळ बदलत चालला आहे. तर आपले गुड मॅनर्ससुद्धा आपल्याला ते वापरावेच लागतील, कारण आपली भाषा, आपलं वर्तन हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा पुढे आजच्या या लेक्चरमधून ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या सारांश रूपाने समरीच्या अनुषंगाने इथे मी काही सांगू इच्छितो, ज्यावर आपल्याला हायलाईट करायचं आहे. ह्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहे, कारण आता यापेक्षा वेगळं गुड मॅनर्सबद्दल आपण बोलणार नाही, परंतु इथे आजच्या संपूर्ण लेक्चरमध्ये ज्या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत, त्या नीट समजून घ्यायच्या आहे आणि मग कन्क्ल्युजन करून आपण थांबणार आहोत. कारण यापुढे लेक्चरही आपल्याला जास्त वाढता कामा नये, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजेत आणि समजल्याही पाहिजेत. बघा, वी मस्ट लर्न द हॅबिट ऑफ शेअरिंग थिंग्स टू अदर्स, की आपण आपल्याकडल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शेअर करण्याची सवय पाडून घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि ते टाळता कामा नये, शिकलंच पाहिजे. मस्ट म्हटलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. दुसरं सेंटेन्स आहे वी शुड बी हेल्पफुल. आपण हेल्पफुल असलं पाहिजे, पोलाईट, इतरांच्या बाबतीत पोलाईटही असलं पाहिजे, हंबल सुद्धा असलं पाहिजे टू अदर्स इन एव्हरी पॉसिबल वे. शक्य तेवढं आपण इतरांच्या बाबतीत हेल्पफुल, पोलाईट आणि हंबल असलं पाहिजे. त्यानंतर वी मस्ट यूज द वर्ड सॉरी, प्लीज, थँक्यू, एक्सक्यूज मी और टाईम विश. टाईम विश वेळेनुसार विश केलं पाहिजे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग कालच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळे शब्दांचा वापर आपण वारंवार केला पाहिजे. एवढा याचा वापर करा वारंवार की ते शब्द आपल्या जिभेवर असे फिरले पाहिजेत, अंगवळणी पडले पाहिजे, की ते नेहमीच्या जीवनातले वाटले पाहिजेत. आणि मग आपण गुड मॅनर्स आपल्या लँग्वेजमध्ये सहज येतील, आपल्याला ते पुन्हा पुन्हा लक्ष द्यायची गरज पडणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे वी मस्ट रिस्पेक्ट द अदर्स फिलिंग्स. इतरांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे. वी मस्ट रिस्पेक्ट द अदर्स प्रॉपर्टी अँड ऑलवेज टेकन परमिशन बिफोर युझिंग. प्रॉपर्टीचा अर्थ होती वस्तू, की आपण नेहमी इतरांच्या वस्तूंचा आदर केला पाहिजे. इतरांच्या वस्तू वापरण्याच्या आधी त्याची परमिशन घेतली पाहिजे. की पेन जरी मागायचे असेल एखाद्या व्यक्तीला तर आपण त्याची परवानगी घेतली पाहिजे. विदाऊट परमिशन कुठली वस्तू घेता कामा नये. विदाऊट परमिशन एखादी गोष्ट तुम्ही घेताय याचा अर्थ तुम्ही चोरी करताय असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल ॲज वेल ॲज सेल्फ डिपेंडंट फॉर एव्हरीथिंग ॲट एव्हरी प्लेस. की प्रत्येक ठिकाणी आपण जबाबदारीने वागलं पाहिजे आणि सेल्फ डिपेंडंट असलं पाहिजे, स्वनिर्भर असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे वी मस्ट बिहेव इन गुड वे. आपण चांगल्या पद्धतीने बिहेवियर आपलं असलं पाहिजे, बिहेव केलं पाहिजे. विथ हंबल रिस्पेक्ट, विनम्र आदराने आपण इतरांशी वागलं पाहिजे. मग ते आपले शिक्षक असतील, पॅरेंट्स असतील किंवा अवर एल्डर्स, आपल्या घरातील मोठे लोक असतील वयाने आणि सिनियर सिटीजन असतील, वृद्ध लोक असतील समाजातील, या सगळ्यांशीच आपण चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. हेच इथे या गुड मॅनर्सच्या लेक्चरमधून आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. त्यानंतर वी शूड ऑलवेज मेंटेन क्लीनलीनेस ॲट होम. आणि आपण नेहमी आपल्या घरी स्वच्छता पाळली पाहिजे. हे देखील गुड बिहेवियरचंच एक उदाहरण आहे. की बघा, बोलण्यामध्येच गुड बिहेवियर असता कामा नये, तर बोलत असताना आपल्या वर्तनामध्ये सुद्धा गुड बिहेवियर असलं पाहिजे. स्कूलमध्ये सुद्धा आपलं गुड बिहेवियर असलं पाहिजे आणि अदर पब्लिक प्लेसेस, इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आपलं वर्तन आणि आपलं बोलणं ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे
वी शुड नॉट यूज ऑफेन्सिव्ह ऑर अब्युसिव्ह लँग्वेज. इतरांची हानिकारक किंवा इतरांच्या विचारांना मानहानी करणारी जी भाषा आहे ती आपली नसावी. टू अदर्स ॲट होम, घरी म्हणजे फॅमिली मेंबरसोबत सुद्धा, अँड एनी अदर प्लेस किंवा इतरही पब्लिक प्लेसेसमध्ये सुद्धा अशा प्रकारची शिवीगाळ करणारी भाषा वगैरे असता कामा नये. त्यानंतर नेक्स्ट आहे, वी मस्ट गिव्ह द सीट फॉर सिनियर सिटीजन व्हाईल युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनातून आपण जेव्हा प्रवास करत असाल तेव्हा सिनियर सिटीजन जे लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना जर बसायला जागा नसेल आणि आपण एखाद्या जागेवर बसून असाल तर आपण त्यांना बसायला जागा देखील दिली पाहिजे. गुड मॅनर्स नावाचा लेसन आहे इंग्लिशमध्ये की जो तुम्ही वाचल्यास तुम्हाला ह्या गोष्टी बिहेवियरच्या संदर्भात पाहायला मिळतील. पण स्पोकनच्या संदर्भात आपण कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत हे आपण इथे लक्षात घेतलं आहे. सोबतच आपलं वर्तनही तसंच असलं पाहिजे, वागणूकही तशीच असली पाहिजे, अदरवाईज आपल्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये शेवट जो आहे कन्क्ल्युजन, की फायनली आपल्याला काय समजून घ्यायचं आहे किंवा घेतलं आहे हे आपण इथे एंडिंगवर आलो पाहिजे. बघा, गुड मॅनर्स आर व्हायटल टू ईच अँड एव्हरीवन इन सोसायटी. समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी गुड मॅनर्स हे फार महत्त्वाचे आहेत. दीज विल डेफिनेटली हेल्प अस टू गेटिंग पॉप्युलॅरिटी अँड सक्सेस इन लाईफ. जीवनामध्ये प्रसिद्धी आणि यश मिळवण्यासाठी ते आपल्याला हेल्पफुल आहेत. बिकॉज नो बडी लाईक मिसचिफ अँड मिसबिहेव पर्सन. कारण कुठलाच व्यक्ती मिसचिफ किंवा मिसबिहेव पर्सन सारखं वागता कामा नये. गुड मॅनर्स आर लाईक ए टॉनिक टू द पीपल लिव्हिंग इन सोसायटी. समाजातील राहणाऱ्या लोकांसाठी गुड मॅनर्स हे जणू काही एक प्रकारे टॉनिक आहे चांगलं स्वास्थ्य ठेवण्याचं. पीपल विथ पोलाईट अँड प्लीझंट नेचर. असे लोक की जे नम्रपणे वागतात आणि त्यांचं नेहमी प्लीझंट नेचर आहे, असे लोक ऑलवेज पॉप्युलर, प्रसिद्ध होतात, अँड रिस्पेक्टेबल, आदरणीय देखील असतात बाय ए लार्ज नंबर ऑफ पीपल, लोकांमध्ये, समाजामध्ये. ऑब्वियसली, निश्चितच सच पीपल आर हॅव्हिंग मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स ओव्हर अदर्स. की अशा लोकांचा इतर लोकांवर जो परिणाम असतो हा कसा आहे, एक प्रकारे मॅग्नेटिक सारखा असतो, जो कायम पडलेला असतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पाडण्याचं काम जर काही यातून होत असतं. दस वी मस्ट प्रॅक्टिस अँड फॉलो गुड मॅनर्स इन आवर लाईफ ऑलवेज. आणि अशा प्रकारे आपण गुड मॅनर्स आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत याचे नेहमी सराव आपल्या जीवनात केला पाहिजे, वारंवार त्याचा वापर केला पाहिजे. प्रॅक्टिसचा अर्थ इथे युटिलायझेशन त्याचं झालं पाहिजे आणि ते यूज आपण इथे केलाच पाहिजे, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये गुड मॅनर्सची भूमिका, गुड मॅनर्स म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे ते वापरले पाहिजेत इंग्लिश लँग्वेजमध्ये, जसं इतर मातृभाषेप्रमाणेच इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा गुड मॅनर्स कशा प्रकारे आहेत याचा अभ्यास केलेला आहे. आशा आहे की आजचं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. आपण फार काळपर्यंत त्याच्यावर बोलणार नाही, एवढंच आपण इथे नीट लक्षात घ्यायचं आहे. घरी तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या, जर लिहिलं नसेल तर पुन्हा लिहून घ्यायचं. इथून पुढच्या प्रत्येक सेशनला नोटबुक तुमच्या जवळ असली पाहिजे. मी ज्या गोष्टी सांगतोय ते पहिले नीट समजून घ्यायचे आहे. हा व्हिडिओ मी पुन्हा यूट्यूबला अपलोड करणार आहे, ते तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल आणि पुन्हा पाहून त्यातून प्रत्येक गोष्ट ही लिहून घ्या, समजून घ्या, वारंवार वाचा, एवढे वाचा की ते सहज ते आपल्याला आत्मसात झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याला आपल्याला टीव्हीवर आपला आरशासमोर प्रेझेंट करायचं आहे. आणि आरशासमोर जेव्हा तुम्ही प्रेझेंट कराल तेव्हा होणाऱ्या चुका देखील तुम्हाला कळेल आणि या चुका टाळून मग आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये, स्पीकिंगमध्ये आपण या शब्दांचा वापर केल्यास पब्लिक प्लेसेसवर जेव्हा आपण हे शब्द वापरू तेव्हा एक आपलं इम्प्रेशन इतरांवर खूप चांगल्या प्रकारचं पडेल असं इथे मला सांगावंसं वाटतं. तर इफेक्टिव्ह स्पीकिंग किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी, इंग्लिश कम्युनिकेशनसाठी आपल्याला गुड मॅनर्स अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबून जाऊयात. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा उपयोग इतरांनाही करता येईल. लवकरच भेटूया पुढच्या न्यू सेशनमध्ये नवीन टॉपिकसह. थँक्यू.